नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, लोकसभा चुनाव अंतर्गत वसई के वाईएमसीए हॉल में 14 मई को एक बड़ी जनसभा का आयोजन महाविकास आघाड़ी द्वारा किया गया था। उस जनसभा में भाईंदर से पूर्व विधायक और कांग्रेस नेता मुजफ्फर हुसैन ने अपने भाषण में विरोधी पार्टियों को जमकर धोया लताड़ा और काफी कुछ उन्होंने अपने भाषण में कहा। तो मैं अपनी बात को यहीं पर रोकता हूं। आप आगे वीडियो में देखिए मुजफ्फर हुसैन का वाईएमसीए ग्राउंड वसई में दिया गया वो भाषण। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। या निवडणुकीचे या मंचावर उपस्थित सन्मान्य व्यासपीठ, उमेदवार भारती कांबळे, येत्या 20 मेला या लोकसभेची निवडणुका पार पडत आहे। आणि आपल्या सर्वांना मशाल या चिन्हावर मशाल या चिन्हावर बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवार सो भारती भरत कांबळी यांना बहुमताने विजय करायचा आहे। मशाल ज्याला हाताचा पंजा या चिन्हामध्ये असा हातात धरून त्या मशीनावरती बटन दाबायचं आहे आणि मशाल या चिन्हावरती बटन दाबून भारती कांबळींना विजयी करायचा आहे। मित्रांनो, ही निवडणूक ही फक्त पालघरची निवडणूक नाहीये, ही फक्त पालघरची लोकसभेची निवडणूक नाहीये। ही निवडणूक या देशाची घटना वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे। या देशाची सेक्युलर फॅब्रिक वाचवण्याची निवडणूक आहे। महाराष्ट्रभरामध्ये आपण बघताय की जी घटना महाराष्ट्रात घडली आणि ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेंना त्या मुख्यमंत्री पदावरनं खाली खेचण्याचं काम करण्यात आलं। आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्या गद्दारांशी लढा देणारी निवडणूक आहे। त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणारी निवडणूक आहे। आपल्या सर्वांना उद्धव साहेबांबरोबर या निवडणुकीमध्ये 20 तारखेला पूर्ण ताकदीनिशीने त्या ठिकाणी आपल्याला भाजप आणि त्यांच्या सोबतचा धनुष्यबाण यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे। हे बघा, 3 मित्र पक्ष ते एकत्र आलेत। एकाचा चिन्ह आहे कमळ। कमळ पाण्याशिवाय राहू शकत नाही। पंतप्रधानांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीचे अजित पवारनी इरिगेशन मध्ये 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलं आणि डॅम कधी तयार झाला नाही, त्याच्यात पाणी कधी शिल्लक राहिलं नाही। तर ज्या डॅम मध्ये पाणीच नाही तर त्या ठिकाणी कमळ कसं शिल्लक राहील? आणि ज्या डॅम मध्ये पाणी नाही तर तिथे जनावर काय येतील? आणि जनावर जर आले नाही तर त्या धनुष्यबाण काय उपयोगाचा त्या ठिकाणी राहील? आणि एका बाजूला हे परमेश्वराकडनं घडत असते। कधी लक्षात घ्या, मनुष्याची शक्ती नाही। ज्या ठिकाणी अन्याय आणि अनर्थ करतो त्या ठिकाणी परमेश्वरच न्याय करतो। आणि एका बाजूला मशाल चिन्ह आहे, हाताचा पंजा त्याच्या सोबतीला आहे पकडायला। आणि या लोकांना बरोबर त्यांची जागा मशालाने त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम करायचं आहे। आणि 20 तारखेला 4 जूनला निवडून आल्यानंतर शरदचंद्र पवारांची तुतारी वाजून साजरा करायची आहे। म्हणजे एका बाजूला 3 घटक पक्ष महाविकास आघाडीचे त्यांचे चिन्ह आणि एका बाजूला सुकलेला डॅम, सुकलेला कमळ
आणि काय उपयोगाचा त्या धनुष्यबाण. मित्रांनो, राज्यभरामध्ये आम्ही फिरतो बघतो, ज्या अर्थी आणि भाजपाने आदिवासी एसटी एससी समाजाचा आरक्षण संपवण्याची भूमिका घेतलेली आहे. आज या वसईमध्ये गृहमंत्री येऊन किती खोटं बोलतात, आदरणीय पंतप्रधान किती खोटं बोलतात. मागील 70 वर्षामध्ये कधीही नाही कोणताही पंतप्रधानांनी एवढं खालची पातळी गाठलेली नाही. किती खोटं म्हणायचं माणसाने. कालपासून परवापासून बोलायला लागले की इंडिया आघाडीचे लोक हे एससी एसटीचं आरक्षण घेऊन अल्पसंख्यांना देणार आहे. का बोलू लागले? कारण यांना आता 4थ्या फेजच्या निवडणुकीमध्ये हे 100% यांना समजण्यात आलेलं आहे, यांना समजलेले आहे की एससी एसटी आता यांच्या सोबत उभे राहायला तयार नाही. नंदुरबारची सभा झाली परवा, मी त्या ठिकाणी नंदुरबारला होतो. प्रियंका गांधींची सभा 24 तासामध्ये 1.5 लाख जनता त्या ठिकाणी जमली. 24 तासात, फक्त 24 तासात. आणि किती वर्ष आहेत तिकडे आदिवासी मंत्री, किती एंटी इन्कम्बन्सी. त्या ठिकाणी आदिवासी समाजाने दाखवून दिलं का आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत. मी नाशिकला होतो, दिंडोरीला होतो. नाशिक जिल्ह्यात बघितलं, कांद्याचा विषयामध्ये वाटोळा झाला दिंडोरीमध्ये. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय. नाशिक शहरामध्ये नाशिकची जागेवरती उपट्टा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय. ज्या ज्या ठिकाणी आपण बघणार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांसाठी लाट आली आहे, लाट. लोकांना ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेच्या घराण्यावरती या लोकांनी मागील खंजर घोबसण्या का काम केलेलं आहे ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही. मित्रांनो, काय म्हणत असतात ते अजित पवारची ग्रिल चालते नेहमी. अजित पवारची ग्रिल चालते. अहो, मी म्हणत होतो घ्या ते घड्याळ घड्याळ घड्याळ, नाही कमळाबाई 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 म्हणे आता 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये झाला. आता कसं वाटते? गारगार वाटते. ऐकलं का नाही तुम्ही सर्वांनी ऐकली का नाही ती रील की 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये झालं. आता कसं वाटते? गारगार वाटते. 50,000 रुपयाची बाईक आता लाख रुपये झाली. आता कसं वाटते? गारगार वाटते. आवाराव तुम्हाला म्हणत होतो नको ते कमळाबाई कमळाबाई घड्याळ घड्याळ बघा असं म्हणणारे स्वतः जाऊन आता म्हणतात कमळाबाई कमळाबाई कमळाबाई. महाराष्ट्रभरामध्ये फिरून फिरून अजित पवार काय करताय तर कमळाबाईला मतदान करा, कमळाबाईला मतदान करा. कोणतीही नीतिमत्व यांची शिल्लक नाही, साबूत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला या राज्यामध्ये आपल्याला आणि देशामध्ये घटना वाचवायची आहे तर आपल्याला धनुष्य मशाल या चिन्हावरती महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार सो भारती भरत कांबळी यांना 20 तारखेला मशाल या चिन्हावरती बटन दाबून बहुमताने त्या ठिकाणी विजय करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.